आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सकल मराठा समाज बदलापूर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं बदलापूर शहरात मराठा महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलंय। दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान तालुका क्रीडा संकुल बदलापूर या ठिकाणी होणाऱ्या महोत्सवात मराठा समाजाचा इतिहास सांगणारा सोहळा पार पडणार आहे। 16 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून शाहीर रामानंद उगले यांचा शिव पोवाडा या दिवशी सादर होणार आहे। 17 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम असून अगदी शिवरायांपासून वारकरी संप्रदायाला असलेलं महत्त्व व मराठा समाजात वारकरी संप्रदायाची परंपरा याचा मेळ घालत 18 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय भव्य अशी वारकरी परंपरेची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक, बाईक रॅली, त्याचबरोबर स्वराज्याचा इतिहासाचा जागर करणारी महाराष्ट्राची लोकधारा गंध स्वराज्याचा संस्कृतीचा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमात मराठा समाजातील नामांकित उच्च पदावर असलेले डॉक्टर, वकील, इंजिनियर, शासकीय अधिकारी, पत्रकार, साहित्य कला, क्रीडा क्षेत्रातील बांधव तसेच लष्करी सेवा किंवा विशिष्ट क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संयोजक संजय जाधव, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, अविनाश देशमुख यांनी दिली। तसेच मराठा महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं। कुळगाव बदलापूर शहर आणि या ग्रामीण भागातला जो मराठा बांधव आहे, या मराठा बांधवांसाठी आम्ही गेली 5 वर्ष या ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून शिवजयंतीचं औचित्य साधून मराठा महोत्सवाची दरवर्षी या ठिकाणी आम्ही आखणी करत असतो। यावर्षी 4 दिवस हा महोत्सव चालणार आहे। कुळगाव बदलापूर शहर आणि परिसरामध्ये आता जी जनगणना झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 32% इतका मराठा समाज सापडलेला आहे। म्हणजे बदलापूर शहरामध्ये जवळजवळ 1.25 लाखाच्या आसपास मराठा समाज आहे। त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार मराठा समाज आहे। म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास या एवढ्या टापूतच हा मराठा समाज आहे। मराठा समाज हा या परिसरातला बहुसंख्य समाज आहे आणि या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची पर्वणी देण्यासाठी, शिवजयंतीची पर्वणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी 5 वर्ष सातत्यानं हा महोत्सव करतोय। यावर्षी सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हा महोत्सव साजरा करतोय। याच्यामध्ये 16 तारखेपासून हा महोत्सव चालू होतोय। 19 तारखेला त्याची सांगता होते। 16 तारखेला त्या ठिकाणी एक शिव पोवाडा आहे आणि 17 तारखेला महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आहे आणि 18 तारखेला आम्ही एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला की राज्यस्तरीय भजन स्पर्धा। महाराष्ट्राला एक वारकरी संप्रदायाची प्रथा आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वारकऱ्यांच्या पंथाला मान देणारे होते। त्याच्यामुळे वारकऱ्यांना मान देण्यासाठी आणि त्या पंथाला मान देण्यासाठी आम्ही 18 तारखेला या ठिकाणी एक भजन स्पर्धा, राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ या परिसरातली आणि संपूर्ण मुंबई आणि ठाणे, कर्जत, कल्याण या परिसरातली 30 मंडळं या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही जल्लोषात या ठिकाणी साजरी करणार आहोत। त्या ठिकाणी संध्याकाळी शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या परिसरातल्या मराठा बांधवांच्या समाजोन्नतीसाठी आमचं हे मंडळ आहे हे आता रजिस्टर झालेलं आहे। यावर्षीच आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं आहे आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो मोठा आहे ते आम्ही बदलापूर आणि वागणी या परिसराच्या रोडवर या ठिकाणी आम्ही 1 एकर जागा पाहिलेली आहे। आम्ही मागच्या वर्षी जो संकल्प केला होता त्या अनुषंगाने मंडळ रजिस्टर करून आम्ही त्या ठिकाणी समाजाचं एक मोठं मराठा भवन बांधण्याचा संकल्प टाकण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भूखंडाची त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि मोठं एक 7 मजली मराठा भवन उभारण्याचं काम आम्ही सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठीच हे मराठा जे हा महोत्सव आहे ही त्याची एक पर्वणी आहे, त्याचा एक भाग आहे आणि आम्ही सातत्यानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करून या ठिकाणी हा महोत्सव साजरा करणार आहोत। बघा, आत्ताचे यावर्षी स्वागत अध्यक्ष सन्माननीय संजय जाधव साहेब आणि संभाजी साहेब शिंदे यांनी तुम्हाला रूपरेषा सांगितलेली आहे। मला तुमच्या माध्यमातून तमाम बदलापूरवासी आणि ठाणे जिल्ह्यातल्या तमाम मराठावासी बंधूंना आणि सगळ्या अगळपगळ जातींना या आवाहन करत आहे की उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून बदलापूर शहरात आणि या ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर किंबहुना मी म्हणतो आणि कदाचित तुम्हाला पण माहीत असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला मराठा महोत्सव हा बदलापूर शहरामध्ये साजरा 5 वर्षापूर्वी सुरू झाला होता आणि त्याच गोष्टीला कुठल्याही प्रकारचा खंड न पडता कोविड व्यतिरिक्त हा अखंडपणे चालू आहे। कोणी एक नव्हे तर आम्ही सगळं मराठा समाज, आज समाज क्षेत्राने कॅल्क्युलेशन सांगितलं जवळपास 1.5 ते 2.5 लाख मराठा समाज या बदलापूर शहर आणि आसपास खेडेगावामध्ये आहे। त्या समाजाला एक छत्राखाली कसं आणता येईल याचं हा पाऊल पुढे टाकण्याचा एक प्रकार आहे
आणि मराठा समाजाच्या ज्या काही गोष्टी, ज्या काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, त्या या छत्राखाली मराठा महोत्सवच्या निमित्ताने एका ठिकाणी जमवून एकमेकांचे देवाणघेवाण घेऊन, विशेष सहकार्य घेऊन त्या समाजाचे प्रॉब्लेम शिक्षणाचे असू द्या, सामाजिक असू द्या, कुठलेही असू द्या, ते एकमेकाशी चर्चा करून, विनिमय करून ते सॉल्व करण्याचा प्रयत्न या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो. आणि मराठा महोत्सव हा कोणी एकाचा नसून संपूर्ण प्रत्येक मराठा समाजाच्या घरातून सहकार्याने हा मराठा महोत्सव इथं 5 दिवस 4 दिवस साजरा करण्यात येत आहे. आणि पुनश्च मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून या तमाम ठाणे जिल्ह्यातील मराठा बांधवांना की बदलापूर शहरामध्ये 16 तारखेला सुरू होत असलेल्या महोत्सवाला आपल्याला सहकुटुंब मी इथं आमंत्रित करत आहोत. धन्यवाद. गेली 5 वर्षापासून सकल मराठा समाज बदलापूर शहर या ठिकाणी आम्ही या ग्राउंडवर हा महोत्सव साजरा करतो आणि याच्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या इतिहासाची माहिती आम्ही या ठिकाणी आपल्या जमलेल्या समाज बांधवांना देण्याचा प्रयत्न करतो. अनेक ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत, काही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि हा महोत्सव 16 तारखेपासून सुरू होतोय आणि तो 19 तारखेपर्यंत त्याची 19 तारखेला समाप्ती होते. आणि ह्या आपल्या महोत्सवाचा उद्देश एकच आहे की आपला समाज हा कुठेतरी संघटित झाला पाहिजे, एकत्रित झाला पाहिजे. ह्या माध्यमातून समाज आमचा पूर्णपणे एकत्रित येतो. आमच्या समाजामध्ये गुणवंत विद्यार्थी असतात, काही सरकारी अधिकारी आहेत, अशा उच्च पदावर काम करणारी काही मंडळी आहेत, त्यांचाही या ठिकाणी आम्ही यथोचित सत्कार करतो. तसंच जे आमच्या मराठा समाजाचे खेळाडू आहेत, जे उदयोन्मुख खेळाडू आहेत, त्या खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो. आणि एक समाजाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाला, आमच्या प्रत्येक बांधवांना एक चांगलं वाटतं की आपल्या समाजातर्फे गौरव केला जातो, सन्मान केला जातो. हा एक उद्दिष्ट ठेवून आम्ही गेली 5 वर्ष या ठिकाणी या शहरामध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा महोत्सव करत असतो. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.